स्टुडंट स्टुडंट आपण लर्न करतोय सायन्स 1 अँड स्टुडंट सायन्स 1 मध्ये आपण लर्न करतोय द नेम ऑफ द चॅप्टर इज द स्टुडंट ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन इज द व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर from this standard 10th standard. Now student, our running point is that the circular motion and the centripetal force. Student, we learn the concept of the circular motion and the centripetal force. Which concept, student? Circular motion and the centripetal force. Student, we take the the one experiment, and that experiment is that student, this is a stone. Student, check, this is any type of stone you can choose. Student, this is a string. What is, student? This is a string. एक कोणत्याही प्रकारचा स्टुडंट एक दोरा आहे. Now student, what is the practical? We learn here what is the circular motion. Now check, student, this is the motion of the stone is the student circular motion. Motion of the stone, student, is the circular motion. Student, see here, हा जो दगड आहे स्टुडंट, हा जो स्टोन आहे, हा सर्क्युलर मोशन मध्ये का फिरतो? त्याचं कारण असं स्टुडंट, त्याचं कारण असं आहे की मी या स्टोनला स्टुडंट स्वतःकडे खेचतो आहे. म्हणजे स्टुडंट की त्या स्टोनवर मी एक फोर्स लावतोय, तो असा फोर्स आहे की जो सेंटरकडे त्या स्टोनला स्टुडंट आकर्षित करतो, ओढतो, पुलिंग करतो. म्हणून स्टुडंट हा जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. काय म्हणतो? सेंट्रिपिटल फोर्स. आणि स्टुडंट हा जो फोर्स मी जर काढून घेतला तर, फोर्स काढून घेणे म्हणजे नेमकं काय स्टुडंट? की हा जो दोरा आहे, ही जी काही व्हाईट रंगाची स्टुडंट जी काही दोरी आहे, जर मी ती दोरी जर सोडून दिली स्टुडंट, तर दगड सर्क्युलर मोशन मध्ये जाणार नाही. नाउ स्टुडंट चेक हियर. Student, concentrate. What we concentrate, student? Running point is that the circular motion and the centripetal force. Student, circular motion. What is the circular motion actually? And student, centripetal force. Okay, first student, we have to learn the circular motion. पहिल्यांदा student आपण circular motion पाहणार आहोत. Now student, पहिल्यांदा पहा circular motion and what is the definition. सर्क्युलर मोशन अँड द व्हॉट इज द डेफिनेशन. स्टुडंट, सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल तुमच्याकडे खूप सगळे आहेत. ओके, नाव स्टुडंट, सी हियर, व्हॉट इज द सर्क्युलर मोशन? द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. मोशन ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे सर्क्युलर मोशन शिकत असताना सर्क्युलर मोशन स्टुडंट आपण एखाद्या वस्तूबद्दल बोलतोय. द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. स्टुडंट, हेअर इज अ ऍक्टिव्हिटी. स्टुडंट, दिस इज अ पर्सन. एक मुलगा आहे स्टुडंट, तुमच्यासारखा माझ्यासारखा एक मुलगा आहे या ठिकाणी. त्याने स्टुडंट हातामध्ये एक दोरी घेतली आणि दोरीला स्टुडंट एक दगड बांधलाय. बघा, ही स्ट्रिंग, ही निळ्या रंगाची ती स्ट्रिंग आहे आणि स्टुडंट आहे डार्क पॉइंट केलाय, तो कोण आहे? एक दगड आहे. त्या दगडाला त्याने दोरी बांधली स्टुडंट आणि तो अशी फिरवतोय. दगडाला दोरी बांधली आणि स्टुडंट तो कसा असा फिरवतोय, तर तो जो दगड आहे स्टुडंट तो कसा फिरणार? असा फिरणार. म्हणजे दगड कशाची जागा ऑक्युपाय करणारे, काय तयार करणारे? तो एक, तर स्टुडंट तो एक सर्कल तयार करणार आहे. म्हणजे त्याची मोशन कशी आहे? दगडाची मोशन कशी आहे? अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड स्टुडंट सर्क्युलर मोशन. स्टुडंट, एक बघा छानसे अजून एक आयडिया तुम्हाला बोलतो की लहानपणी तुम्ही काय करायचं स्टुडंट, दिवाळीच्या टायमिंगला की अगरबत्ती लावणार तुम्ही. ओके, फटाके वाजवताना ती अगरबत्ती पेटवणार आणि स्टुडंट अगरबत्ती फटाके वाजवायचे झाल्यावर किंवा मधून अधून तुम्ही ती अगरबत्ती अशी अशी फिरवता, असा लहान मुलांना नाद असतो. मग स्टुडंट तो जो काय लाल रंगाचा विस्तव दिसतो स्टुडंट, अगरबत्ती पेटलेली दिसते, ती स्टुडंट ती जी मोशन असते ती मोशन आपल्याला दिसताना सर्क्युलर मोशन मध्ये दिसते. म्हणून स्टुडंट द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट असेल आणि तो सर्क्युलर पाथ मध्ये, सर्कम्फरन्स ऑफ द सर्क्युलर पाथ मध्ये जर स्टुडंट तो मोशन मध्ये असेल तर त्या मोशनला आपण स्टुडंट म्हणणार सर्क्युलर मोशन. समजून गेलं स्टुडंट सर्क्युलर मोशन म्हणजे काय? बघा, मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. स्टुडंट पटापट आपल्या लक्षात घ्या. काय डेफिनेशन? सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल स्टुडंट इज कॉल्ड द सर्क्युलर मोशन. तर स्टुडंट या ठिकाणी स्टुडंट तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली आहे. तुम्ही म्हणता सर की मुलगा दाखवला, दोरा दाखवला, दगड दाखवला, हे मुलाच्या पॅन्टीला काय झालंय? स्टुडंट, तुमच्याकडे जशी स्टाईल असते ना पॅन्ट फाटलेली, तसाच स्टाईलिश स्टुडंट हा पण मुलगा आहे, त्यामुळे स्टुडंट त्याची पण इथं स्टाईल आहे. ओके, नाव स्टुडंट, तर बघा ही ऍक्टिव्हिटी करत असताना
अशा प्रकारची ऍक्शन करत असताना, म्हणजे कसं, दगड फिरवत असताना, दगड दोऱ्याला बांधून फिरवत असताना काही पडलेले प्रश्न या ठिकाणी खाली लिहिलेले आहेत. ही जी कृती करत असताना काही प्रश्न निर्माण झाले आणि ते प्रश्न स्टुडंट खालील प्रमाणे आहेत आणि त्याचे उत्तर पण स्टुडंट तुम्हाला छानपैकी देणार आहोत. स्टुडंट हे प्रश्न आपल्या बुकमध्ये विचारलेले आहेत, त्याच प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आपण या ठिकाणी करणार आहोत. स्टुडंट हे जे लिहिलेलं आहे जसंच्या तसं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. एकदम सुंदर प्रकारच्या नोट्स तयार होतील आणि त्याच 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 परत 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 वाचा आणि स्टुडंट तुम्हाला 1 नंबर हा सब्जेक्ट समजून जाईल आणि तुम्ही मनाने आन्सर लिहू शकता. व्हेरी नाईस. स्टुडंट, पहिला क्वेश्चन आहे की हा जो काही दगड आहे, हा जो स्टोन आहे, स्टोन तुम्ही फिरवत असताना तुम्ही त्यावर काय फोर्स लावता का? तुम्ही त्यावर काय फोर्स लावता का? स्टुडंट, तुम्ही दगड फिरवत असताना, स्टोन फिरवत असताना तुम्ही त्यावर काय फोर्स लावता का? लावतो. येस येस, वी अप्लाय द फोर्स ऑन द स्टोन. आपण त्या दगडावर स्टुडंट फोर्स लावतो. कसा लावतो स्टुडंट? वी आर पुलिंग. पुलिंग म्हणजे ओढणे. वी आर पुलिंग स्टोन टुवर्ड द सेंटर. आपण काय करत असतो बघा स्टुडंट, तुम्ही सुद्धा तशी कृती करून बघू शकता. हे बघा, असा फिरत असतो आपण. ओके, म्हणजे तो दगड आहे स्टुडंट, त्याला आपण सेंटरकडे ओढतो, आपल्या सेंटरकडे ओढतो. म्हणजे स्टुडंट, वी आर पुलिंग स्टोन, तो दगड आहे, टुवर्ड द सेंटर. सेंटरकडे स्टुडंट तो दगड आपण ओढतो. तो ओढण्याचा आपण त्याच्यावर फोर्स लावतो. म्हणजे हा पहिला प्रश्न आहे, आर यू अप्लाय एनी फोर्स ऑन द स्टोन? तुम्ही स्टोनवर फोर्स लावता का? येस, आम्ही फोर्स लावतो. कसा लावतो स्टुडंट? ओढता तुम्ही असं. ओके, तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. विच डायरेक्शन इज धिस फोर्स ऍक्टिंग? तर स्टुडंट, हा जो दगड आहे त्या दगडावरती स्टुडंट तुम्ही जो लावलेला जो काही फोर्स आहे, त्या फोर्सची डायरेक्शन कुठे आहे? त्या हे बघा, तुमच्या हाताने त्या दगडावर लावलेला जो फोर्स आहे त्याची डायरेक्शन कुठे आहे? तुम्ही कसं फिरवता दगड? इथं पण स्टुडंट तुम्हाला असं ओढल्यासारखं वाटत असेल, बघा तुम्ही कृती करून बघा. तर स्टुडंट, तुम्ही ओढता, पण कोणत्या डायरेक्शनने ओढता? टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणून स्टुडंट, याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे, डायरेक्शन ऑफ द फोर्स, फोर्सची डायरेक्शन, डायरेक्शन ऑफ द फोर्स ऍक्टिंग सेंटर ऑफ द सर्कल. डायरेक्शन ऑफ द फोर्स ऍक्टिंग सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे स्टुडंट, ही जी काय फोर्सची डायरेक्शन आहे ती कुठे ऍक्टिंग करते स्टुडंट? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे स्टुडंट, हे बघा, हा जो मुलगा आहे, जर हा तो दगड फिरत असेल तर स्टुडंट इथं बघा, हा इथं डायरेक्शन दाखवली आहे. तो मुलगा ह्या दगडाला आतमध्ये ओढतो. म्हणजे स्टुडंट, की जी काही दगडावर ह्या मुलाने लावलेला जो काय फोर्स आहे त्याचे फोर्सची डायरेक्शन कुठे आहे स्टुडंट? टुवर्ड दी सेंटर ऑफ द सर्कल. मिनिंग स्टुडंट, भेटलं ना ह्या प्रश्नाचं उत्तर. विच डायरेक्शन इज द फोर्स ऍक्टिंग? आपण लावलेल्या फोर्सची डायरेक्शन कुठं असेल? तर कुठं असेल? डायरेक्शन ऑफ द फोर्स ऍक्टिंग सेंटर ऑफ द सर्कल. सर्कलच्या सेंटरकडे आपण लावलेला फोर्स असेल, फोर्सची डायरेक्शन असेल. वा स्टुडंट, क्वेश्चन तिसरा आपल्याला असा पडलाय. 2 प्रश्न झाले. तुम्ही त्या दगडावर काय फोर्स लावला का? हो, लावला. सो आम्ही स्वतःकडे ओढत होतो त्याला, म्हणजे सेंटरकडे ओढत होतो. नंबर 2, की तुम्ही जो काही फोर्स लावला त्याची डायरेक्शन कुठे होती? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. झालं. क्वेश्चन नंबर 3, हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स ऍक्टिंग फ्रॉम, हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ऍक्टिंग? जर तुम्ही त्या दगडावर फोर्स लावायचा बंद केलं तर. म्हणजे स्टुडंट बघा, या ठिकाणी आपण एक फिगर ड्रॉ केलेली आहे. एक मुलगा आहे स्टुडंट, तो मुलगा सेम तशाच प्रकारे दगड फिरत होता. हाच मुलगा आहे तो स्टुडंट, दगड फिरत होता आणि एक वेळ अशी आली स्टुडंट, त्याला वाटलं आपण आता दगड सोडून देऊ. ओके, मग स्टुडंट, ह्या मुलाने दगड सोडून दिला. म्हणजे दगड नाही सोडून दिला, दोरी सोडून दिली. स्टुडंट, दोरी सोडून दिली. दोरी कोणाला बांधलेली आहे? या स्टोनला बांधलेली आहे. दगडाला दोरी बांधली स्टुडंट. त्यामुळे ज्यावेळेस तो काय होणार, हे पहा स्टुडंट, लक्ष द्या, एकदम कॉन्सन्ट्रेट करा, की ज्या वेळेस तो दोरी अशी ओढत होता त्यावेळेस तो दगडाला दोरीच्या साहाय्याने ओढत होता आणि ओढत असल्यामुळे स्टुडंट, हा दगड हा सर्क्युलर मोशन मध्ये रोटेट होत होता. सर्क्युलर मोशन मध्ये स्टुडंट फिरत होता. पण त्याने आता काय केले स्टुडंट, ही हातामधील दोरी सोडून दिली. ज्यावेळेस तो हातामधली दोरी सोडून देतो त्यावेळेस दगडावर, स्टोनवरती जो मुलगा, हा मुलगा जो फोर्स लावत होता तो त्या ठिकाणी
संपतो. म्हणजे ज्यावेळेस दोरी सोडतो त्यावेळेस मुलाने दगडावर लावलेला फोर्स सुद्धा संपतो. आणि म्हणून स्टुडंट बघा, हाऊ विल यू स्टॉप, ज्यावेळेस तुम्ही जो फोर्स लावत होता त्या दगडावर, ते फोर्स लावणं जर तुम्ही बंद केलं तर काय होणार? ते फोर्स लावत होता तुम्ही, तो जो फोर्स तो बंद केला म्हणजे तुम्ही दोरी सोडून दिली तर काय होणार? तर त्याचं उत्तर आपल्याला लिहायचंय बघा. काय उत्तर आहे बघा, की ऍक्च्युली ह्या दगडावरचा फोर्स ह्या मुलाने लावलेला संपतो, म्हणून दगड परत सर्क्युलर मोशन मध्ये न फिरता तो टँजेन्शियल डायरेक्शनने पुढे जातो. टँजेन्शियल डायरेक्शन, स्टुडंट तुम्हाला माहिती असेल, तुम्ही मॅथमॅटिक्स शिकता, ही सर्कल, ओके, आणि सर्कलला स्टुडंट एका पॉइंट मधून जाणारी जी काही आपण लाईन किंवा रे ड्रॉ करतो त्यालाच आपण काय बोलतो स्टुडंट? एक टँजंट बोलत असतो. ऍक्च्युली ही सर्क्युलर मोशन आहे, म्हणजे ते एक सर्कल आहे स्टुडंट. आणि ज्यावेळेस तो दोरी सोडतो त्यावेळेस दगडावरचा फोर्स संपतो, सेंटरकडे ओढण्याचा दगडावरचा फोर्स संपतो आणि त्या क्षणी स्टुडंट दगड हा टँजेन्शियल डायरेक्शनने स्ट्रेट जातो. टँजेन्शियल बघा असंच दिसतंय, टँजेन्शियल डायरेक्शनने स्ट्रेट जातो. बघा उत्तर काय स्टुडंट? फोर्स स्टॉप्स. ज्यावेळेस फोर्स आपण स्टॉप करतो, इफ फोर्स स्टॉप, जर आपण फोर्स बंद केला, ऍक्टिंग लावण्याचा फोर्स, दगडावर लावण्याचा फोर्स बंद केला तर काय होणार? स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग द स्ट्रेट लाईन. म्हणजे काय होणार स्टुडंट? स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग स्ट्रेट लाईन. तो जो दगड आहे तो असा उडत जाणार स्ट्रेट लाईन, अलॉंग स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन, टँजेन्शियल हॉरिझॉन्टली स्ट्रेट लाईन, असा तो पुढे जाणार. विच इज, ती जी काय डायरेक्शन आहे ती कशी? टँजंट टू द सर्कल असते. ती जी काय स्ट्रेट लाईन आहे ती स्ट्रेट लाईन कशी असते स्टुडंट? टँजंट टू द सर्कल ऍट द पोझिशन ऑफ द स्टोन. ऍट द पोझिशन ऑफ द स्टोन. स्टुडंट परत बघा, चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय समजून. ओके, हा मुलगा आहे, तो मुलगा दगड फिरवत होता, दगड दोरीला बांधलेला आहे. त्याने काय केलं स्टुडंट? ज्यावेळेस तो स्टुडंट दगडाला असा ओढत होता तोपर्यंत दगड या सर्क्युलर मोशन मध्ये फिरत होता. पण स्टुडंट ज्यावेळेस त्याने तो दगड सोडला, दोरी सोडली, त्यावेळेस स्टुडंट ह्या दगडावर जो फोर्स लावत होता हा मुलगा दोरीच्या साहाय्याने, तो फोर्स संपतो. आणि तो फोर्स संपल्यामुळं हा दगड परत या सर्क्युलर मोशन मध्ये फिरत नाही, तर तो काय करतो स्टुडंट? की एक स्ट्रेट लाईन मध्ये फ्लाय ऑफ होतो. एका स्ट्रेट लाईन मध्ये स्टुडंट त्या क्षणाला जो जिता आहे त्या क्षणापासून असा स्ट्रेट वेने जातो. आणि स्टुडंट ती स्ट्रेट लाईन म्हणजे स्टुडंट असते टँजंट टू दी सर्कल. ह्या सर्कलला ती स्ट्रेट लाईन कशी असते? टँजंट असते. आणि कुठं टँजंट असते? त्या क्षणाला दोरी सोडून दिली, त्या क्षणाला जिथं आहे दगड त्या दगडाच्या तिथून स्ट्रेट लाईन मध्ये हा दगड फ्लाय ऑफ होतो. आणि ती स्ट्रेट लाईन म्हणजे असते स्टुडंट टँजंट. ती कोण असते स्टुडंट? टँजंट. म्हणजे साधा आणि सोपं उत्तर आहे स्टुडंट काय? हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ऍक्टिंग. जर तुम्ही फोर्स लावायचं बंद केलं तर काय होईल? की तो दगड आहे तो काय होतो स्टुडंट? फ्लाय ऑफ अलॉंग स्ट्रेट लाईन. ओके, फ्लाय ऑफ अलॉंग स्ट्रेट लाईन. आणि विच इज द टँजंट टू द सर्कल ऍट द पोझिशन ऑफ द स्टोन. विच इज अ टँजंट टू द सर्कल ऍट द पोझिशन ऑफ द स्टोन. समजून असेल स्टुडंट? परत रिपीट करा, लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या लक्षात बरोबर राहणार. स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन. तर स्टुडंट दगडावर काय परिणाम होणार? ओके, कधी? ज्यावेळेस स्टुडंट आपण हा जो काही दोरी सोडली त्यावेळेस दगडाने डायरेक्शन चेंज केली. ओके, त्याचंच उत्तर आपल्याला इथे लिहायचंय. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन. दगडावर काय परिणाम होणार स्टुडंट? द स्टोन चेंजेस द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी. स्टोन काय करतो स्टुडंट? डायरेक्शन चेंज करतो. कशाची? व्हेलॉसिटी ऍट दॅट इन्स्टंट ऑफ द टाइम. म्हणजे ज्या क्षणाला स्टुडंट दोरी सोडली त्या क्षणाला तो व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलतो. आधी व्हेलॉसिटीची डायरेक्शन स्टुडंट ही सर्क्युलर मोशन वरती होती स्टुडंट व्हेलॉसिटीची डायरेक्शन, पण आता व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलली आणि त्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन म्हणजे स्ट्रेट लाईन, म्हणजे स्टुडंट टँजंट टू द सर्कल ऍट द पोझिशन ऑफ द स्टोन. म्हणजे स्टोनवर काय परिणाम होणार? स्टोन स्वतःची व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलणार. स्टोन स्वतःची व्हेलॉसिटीची काय बदलणार? डायरेक्शन बदलणार. स्टुडंट ही आपण बघितले सगळे क्वेश्चनचे, सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स या ठिकाणी आपण एक्सप्लेन केलेत. नाव स्टुडंट वी हॅव टू राईट
द सेंट्रिपिटल फोर्स. आता आपल्याला डेफिनेशन लर्न करायची स्टुडंट, सेंट्रिपिटल फोर्स. कशाची डेफिनेशन लर्न करायची स्टुडंट? सेंट्रिपिटल फोर्स. नेक्स्ट नाव